भोंदू बाबा कॅप्टन खरातला अटक झाली. कधी झाली? सर्वांना सर्व काही माहीत झाल्यानंतर, सर्व काही उघड झाल्यानंतर, वृत्तपत्रात आल्यानंतर आणि शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर. आता एवढा मोठा गुन्हा हा नाशिकमध्ये घडतोय. वर्षानुवर्ष सर्व काही हे सुरू आहे. वृत्तपत्रांमधून आवाज उठवला जातोय, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी होतात आणि तरीही या भोंदू बाबावर कुठलीही कारवाई होत नाही. याला जबाबदार कोण? खर तर या दृष्टीने आता विचार करायला हवा. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुप्त वार्ता हा विभाग असतो आणि तोही IPS अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व यंत्रणा या कार्यरत असतात. त्यांना सर्व काही आधीच माहित असतं. जिल्ह्यात नेमकं काय घडतंय, कोणत्या हालचाली सुरू आहेत, कोणत्या अफवा पसरवल्या जात आहेत, कोण गुन्हेगार आहेत, या सगळ्यांची माहिती या दोन्ही यंत्रणांकडे असते, म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या. नाशिकच्या बाबाच्या अड्ड्याची माहिती मात्र या यंत्रणांना नव्हती असं कसं म्हणता येईल? ते सर्व काही राजकीय नेत्यांच्या आधिपत्याखाली हे सगळे लैंगिक व्यवहार होत होते असं आता यातून समोर येत आहे. म्हणजे वर्षानुवर्ष लैंगिक शोषण आणि फसवाफसवी सुरू असताना त्याबाबत पोलिसांना थांग पत्ता कसा लागला नाही, का लागला नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वरिष्ठ राजकीय नेते गुंतलेले आहेत असं समजतात. शासनाने SIT नेमलेली आहे. आता ही SIT कशा प्रकारे तपास करते हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे हे सगळे राजकीय नेते या प्रकरणातून सुटावेत यासाठीच ही स्वतंत्र SIT नेमलेली आहे. आता हे सगळे राजकीय नेते सुटतील तो बाबाही सुटेल. आमचं एकच म्हणणं आहे की या SIT ने राजकीय नेत्यांची, बाबांची जी काही चौकशी करायची ती करावी. मात्र ही चौकशी करताना SIT ने नाशिक जिल्ह्यातील गुप्त वार्ता विभागाची ही चौकशी करावी. कारण या विभागाला या बाबाचा अड्डा कसा माहित नव्हता, का माहित नव्हता? या बाबाचे हे एवढे मोठे उद्योग जर गुप्त वार्ता विभागाला माहित नसतील तर हे त्यांचं अपयश आहे. आणि माहित असूनही त्यांनी कारवाई केली नाही तर ते गुन्हेगार आहेत. खर तर गुप्त वार्ता विभागाच्या ज्या यंत्रणा आहेत या सगळ्यांची चौकशी आता SIT ने करायला हवी. तरच इतर जिल्ह्यांमध्ये जे काही खुलेआम सुरू आहे ते थांबेल. नाहीतर गुप्त वार्ता विभाग हा फक्त नावालाच उरेल.